पुण्यातील चंदननगर परिसरात काल रात्री एकाची हत्या झाल्याचं समोर आलंय। आई आणि मुलानं मिळून मृताचं डोकं फरशीच्या तुकड्यांनी फोडलं। गंभीर अवस्थेत तरुणाला ससून रुग्णालयात नेलंय, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आई आणि मुलाला चंदननगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिवीगाळ करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। पुण्याच्या चंदननगर परिसरातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमोल, काय अधिकची माहिती आहे? तेजल, अतिशय धक्कादायक प्रकार हा घडलेला आहे आणि प्रदीप आडागळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। मुळात प्रदीप आडागळे जो आहे तो सातत्याने या जो काकडे आहे याला सातत्याने शिवीगाळ करत होता आणि याचाच राग मनात धरून काल रात्री या काकडे आणि त्याच्या आईने मिळून या आडागळेला फरशीच्या तुकड्यांनी मारून ठार केलेला आहे। अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या संबंधित आता ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनाही चंदननगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पण सततची शिवीगाळ जो आडागळे करत होता त्याला वैतागून माय लेकाने हे सगळं कृत्य केल्याचं पाहायला मिळतं आणि या संपूर्ण हत्येचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि त्यानंतर आता चंदननगर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची चौकशी आहे ती सुद्धा पुढे चालू करण्यात आलेली आहे। पण प्रदीप आडागळे आणि हा जो ऋषी काकडे आहे हे दोघेही एकाच वस्तीमध्ये राहतात, एकमेकांच्या ओळखीचे ते सुद्धा असल्याचं समोर आलेलं आहे। पण सातत्याने प्रदीप आडागळे हा ऋषी काकडे आणि सुनीता काकडे यांना शिवीगाळ करत होता आणि त्याचाच राग अनावर झाल्याने काल रात्री या दोघांनी मिळून प्रदीप आडागळे याच्या डोक्यावर फरशीचे तुकडे घालून निर्घृणपणे त्याचा खून केलेला आहे। निश्चितच धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।